नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी भारत सरकारने विविध योजना अंमलात आणल्या आहेत. त्यामधील एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे PMFME. आजच्या या यशोगाथाच्या व्हिडिओमध्ये आपण PMFME योजनेच्या लाभार्थी पुण्याजवळील येलवाडी येथील रहिवासी सौ मनीषा दीपक राऊत यांच्या गहू पीठ उत्पादन प्रकल्पाला भेट देणार आहोत. नमस्कार, मी मनीषा दीपक राऊत, श्री साई ॲग्रो पॅकेजिंग गृहिणी फूड प्रोडक्ट्स गावाच्या पिठाचे उत्पादन करते. PMFME आणि महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाच्या मदतीने चालणारा हा प्रकल्प आत्मनिर्भर भारत बनवण्याच्या दिशेने एक उदाहरण ठरत आहे. 2022 मध्ये पंतप्रधान सूक्ष्म अन्न योजनेअंतर्गत 30 लाखाचे लोन मंजूर झाले. आम्ही ते ॲटोमेशनसाठी वापरली. त्यामध्ये आम्हाला मालाची क्वालिटी आणि प्रोडक्शन वाढले. या कारखान्यात दरवर्षी 1000 टनांपेक्षा जास्त गहू प्रक्रिया करून आटा तयार केला जातो. माझ्या युनिटमध्ये पहिली प्रोसेस क्लिनिंगची होती. शेतकऱ्यांकडून गहू खरेदी केल्यानंतर आपण ते क्लिनिंग केले जाते. त्याच्यानंतर त्याच्यामधून दगडी, माती, हलके गहू सगळे वेगवेगळे केले जातात. मशीनद्वारेच केले जाते हे सगळे. त्यानंतर गहू टाक्यांमध्ये जाते. टाक्यांमध्ये स्टोरेज 7 टनापर्यंत आहे. 2 टाक्या आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण स्टोरेज झाल्यानंतर चक्क्यांमध्ये जातं. चक्क्या ह्या दगडाच्या बनलेल्या आहेत. चक्क्यांमधून चांगल्या प्रकारे दळून घेतल्यानंतर ते स्टोरेजमध्ये जातं. स्टोरेजमधले युनिटमध्ये आपलं 2 ते 3 टनापर्यंत कॅपॅसिटी आहे. त्याच्यानंतर हे युनिट झाल्यानंतर आपण पॅकेजिंगला घेतो. पॅकेजिंगमधून ते 5 kg पॅकेजिंगमधून आपली पिशवी बाहेर पडते आणि नंतर ती पोत्यांमध्ये भरून आपण दुकानांमध्ये सप्लाय करतो. अशा प्रकारे PMFME योजनेचा लाभ घेऊन तुम्ही पण एक यशस्वी उद्योजक बनू शकता आणि भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी योगदान देऊ शकता.